ग्रंथाराम श्री दासबोध दशक 5वा समास 6वा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्रीराम. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे पहावे आपणासी आपण जगामध्ये अनंत कल्पना आहे ज्ञानाबद्दल लोकांची. ज्ञान झाल्याने पुस्तक झाला पाहिजे, सर्वांच्या मनात ओळखायला पाहिजे, काय सर्व त्याने सांगितल्यासारखा झाला पाहिजे, अशी अनंत कल्पना. त्याने बोलला की झालाच पाहिजे, आशीर्वाद दिला तर झालाच पाहिजे, ही जी सर्व अनंत कल्पना आहेत चुकीची आहे. ज्ञान म्हणजे काय? दुसऱ्याला जाणणे ज्ञान नव्हे, ते विपरीत ज्ञान आहे. ज्ञान दुसऱ्याला जाणतो ना, ते विपरीत ज्ञान आहे. दुसरं काहीतरी बघतो की नाही, एखाद्या ऐवजी दुसरा दार म्हणता याला ना, लाकूड आहे, विपरीत ज्ञान झालं की नाही. दुसऱ्याला बघितलं ते विपरीत ज्ञान आहे. ती केव्हा होते? स्वतःचा विसर झाला, मूळ वस्तूचा विसर, तेव्हा विपरीत ज्ञान होत. ज्ञानाचे लक्षण काय? ज्ञान काय आहे ते ज्ञानाने बघायला पाहिजे. ऐक ज्ञानाचे लक्षण पहावे आपणास की आपणास. ज्ञानाने ज्ञान कसं आहे बघायला पाहिजे. कसा? पहावे आपणास की आपण या नाव ज्ञान. आपण आपल्याला बघितला तर समजते की नाही आपल्याला ज्ञान नाही. पण ह्याला आपण समजलं त्याला आरसा पाहिजे बघायला. आरसाशिवाय दिसणार नाही. जर ज्ञान ज्ञान म्हणजे आपण आहे जर कळलं तर काय बघायचं आहे त्याला? ती जे आहे एवढं कळलं पाहिजे, बस. काय बघणार काय? ज्ञान सर्वमध्ये आहे ना, दाखवा कुठे आहे. साधारण बुद्धी मज्जा ज्याला म्हणतात, दाखवा. सर्व म्हणतात ज्ञान ज्ञान ज्ञान, मला ज्ञान आहे, मला समजतो. पुढे ते दाखवा ना, वस्तू हातात घेऊन. ज्ञान म्हणजे नुसतं जाणीव आहे, बस. म्हणजे ती केवळ ज्ञान झालं तर ते जाणीव म्हणाय जातो. तर पहावी आपणास की आपण. सर्वाला तुम्ही बघता, स्वतःलाच कधी विचार करत नाही आपण कोण आहे म्हणून. हे मी नव्हे काय असं म्हणता, ही चुका आहे. आता जाळून टाकणार तो कनेक्शन गेला तर एक क्षणात. हे तू नव्हे. तू म्हणजे कोण? आपण म्हणजे तो सर्वाला चालवणारा, सर्वाचा विवरण करणारा, सर्वाला बघणारा, सर्वाचा विचार करणारा कोण आहे तो? ती हात बसलं ते ज्ञान स्वरूप, त्याला ज्ञान देव म्हणतात. ज्ञान म्हणजे जाणणं, कळणं. कळते एवढ्याच पुरे, बस. कळलं मग काय बाहेर काय समजते का? त्याचा फोटो निघते काय? कळते त्याचा सर्वांचा फोटो निघते, बोललेला निघते, माणसाचा निघतो. कळलेला फोटो कोणी काढून द्या. अजून कुठला इन्स्ट्रुमेंट मिळाला नाही तर मिळणार नाही. फोटो निघते का कसाचा? मला कळला एवढं म्हणलं ना, दाखव म्हणून. काय दाखवायचं? दोन विचारचं. आता गप बस रे बाबा, कळलंय मला म्हणतो, आता रागवतो. दोन विचारला, तुला कळलं काय? अहो केवढा वेळ विचारता, कळलंय मला म्हणून. उगीच कळणं असं आहे. ते जाणतो पण सर्वाला सोडतो परत, बस. जाणू लगेच सोडतो.
ज्याने ते घेतच नाही काही, अगदी निस्पृह आहे ते, कुठल्याला टच घेत नाही, निसंग आहे ते. कल्पनाली रडायची रडायला सुरुवात करते ते ज्ञान, हसायच्या कल्पना हसायला सुरुवात करतो. तुला कुठला टच ते घेत नाही म्हणून तो केव्हाही निसंग आहेत, म्हणून तुम्ही केव्हाही सुखी आहेत. नाही तर रडायच्या लागला तर जन्मापासून, जन्म तर रडला होता ना सर्वच. ते राहिला तर चालू काय करायचं, एका क्षणात बदलते. तुम्ही मधाच्या थेंब कोण दारू लावते थेंब मुलाला, त्याची मर्जीवर आहे. ते थेंब लावला त्याला कळला काय ते आधार आहे आपल्याला. मूल झाला म्हणजे त्याला एकदम बाहेर पडला ते घाबरतो. 9 महिना एक आहे, तुम्हाला 1-2 महिने एक खोलीत राहू दे की 1-2 दिवस राहू द्या, सर्व बंद करू ना अंधार. बाहेर आला तर असं असं करतात नाही, डोळे काय कळत नाही म्हणून वाटते, असं वाटत नाही. एकदम अंधार एकदम लाईट झाली तर असंच करतात नाही, लोक बुमाबुम करतात मुलं. लाईट गेली असेल ना तर परत आली तर मोठा हाका मारतात. ते सांगायचे तू काय ते एवढा तू जो अज्ञानात राहता अंधारामध्ये बाहेर पडला एकदम घाबरला, हाय काय पुढे आलो. हे मिळालं मिठा मधाच्या मधू म्हणतात त्याला, किंवा दारूच्या काय जे तुमची मर्जीवर आहे काय दिलं ते, त्याला काय माहिती नाही. हाय समथिंग इज दॅट, काय मिळालं आधार मिळाला असं वाटतंय त्याला. त्याच्या अंधारात चाललाय अंधारात, काय मिळत नाही ना. तर एक समजा हातात सर्प मिळाला तर आधार वाटते त्याला, मारणार आहे पुढे असू दे, पण त्याला आधार वाटते ना, हाय काहीतरी मिळाला असं धरतो. मग ते चावला नाही जावं पुढची गोष्ट आहे, आधार मिळते ना. सदा अज्ञान आला, आधार काय आहे, ज्ञान आहे त्याला आधार, कबूल आहे. अज्ञानामध्ये ज्ञान आहे, पण ती ज्ञानाला बघायला हवी आपणास, ही आपण म्हणतात रामदास महाराज, या नाव ज्ञान. तू कोण आहे त्यातला, सर्व आहे याच्यामध्ये, हात आहे, पाय आहे, शरीर आहे, नाव आहे, रूप आहे, कपडे घालता, सर्व करता, पण तू कोण आहे त्यातला, ती कसा आहे, एक जाणीवरूपण आहे बस. केवढा त्याच्या मापच नाही, तुला माप काय, नॉलेजला केवढा माप, मोठा पीएचडी झाला, बीएससीला काय म्हणा, त्याच्या बॉडी वाढते काय, फुगतो काय, कळलं आहे, कळण्यामध्ये काय वाढतही नाही कमी होत नाही असं म्हणणार आहे मी. ते कारण ते सर्व गडप करतो, आला तेवढा गडप करतो म्हणून त्याला महद्भूत म्हणलाय शास्त्रामध्ये. शब्द मला नाही, विष्णूवर महद्भूत आवा, महान भूत असला तर ज्ञान आहे विष्णू, तेजा स्वरूप. तो कसा आहे, ही तुझ्या स्वरूप ती आहे, तू सर्व समजतो की नाही. वेदांत काय म्हणतात, हम ब्रह्मास्मी तत्वमसी, त्याच्या भी काय म्हणतात, हो हम ब्रह्मास्मी, हम ब्रह्मास्मी, हम ब्रह्मास्मी तत्वमसी म्हणतात जोर जोरानी. त्याच्या जपे ते अंधकार नाही भ्रांतीचा, भ्रांती पडलेली आहे, त्याच्या जपानी होणार नाही. एक माणसाला भूक लागली आहे ना, बायकोला सांगायला पाहिजे स्वयंपाक कर, भूक लागली आहे. नाही, भूक लागली केलं तर शेमरूळ म्हणा तर पोट भरणार आहे काय, बोलून जप करून काय होणार नाही. जप तप कशू नाही लगे, तू देवा कदा काही लागत नाही, जप नाही, तप नाही, साधना नाही, काय सहज आहे. तो सहज जाणणं सहज आहे की नाही, सकळ जाणता की नाही एकदम. लहान मुलालाही सांगायला लागते की जन्म घेतलं जाण म्हणून, लगेच कळते त्याला, कळणं त्याचा स्वभाव आहे. तर तुझ्या स्वभाव काय कळणं, कळ म्हणजे तोच आपण हवी आपणाची, आपण या नाव ज्ञान. दुसरं केवढं बघितलं, रामकृष्ण म्हणून बघितला, प्रत्येक जण भेटला, ते ज्ञान नव्हे, दुसऱ्याला बघता ना. रामकृष्ण बघताय, दुसऱ्याला बघता नाही तुम्ही, ती ज्ञान काय कुठे बघता, ज्ञानाला बघा. हवी आपणाची, आपण तू ज्ञान स्वरूप आहे ना, तर तू ज्ञान कसं आहे ते बघ ना.
हे दुसऱ्याला बघून सांगता मला देव भेटला कप्पा तुझ्या म्हणणार आहे मी म्हणून सांगतो हे मला कळ कपा तुझ्या कळणार तू येड आहे म्हणतात ना तसं सारखं आहे हे लोक येडेपणा करतात रामकृष्ण इत्यादी भेटले त्याच्याकरता मी माझ्याकडे साक्षी आहे कोणाला वाटलं की तुमच्या हे नामदेव अगदी विठोबा त्याला प्रत्येक क्षण भेटत होता खात होता खेळत होता सर्व करत होता तरी ज्ञानांची सभामध्ये नापास झाला तो हे काय कच्चा मडकाय म्हणून सांगितला म्हणजे देव भेटला तुम्हाला वाटते का देव तुमच्या कल्पनासारखा नव्हे कल्पना कशी केली आहे त्याला माझी मूर्ती बघितली विठोबाची मूर्ती बघितली ते कल्पना करता तुम्ही सदा गुरुजी एक कल्पना करता हा गुरु दिसायला पाहिजे मला काय करावं गुरु जे दिसतो ते हाय काय तो नव्हे तो ते नव्हे जे तुम्ही बघता ते म्हणून सांगायचे तू काय की जी जी पहावी आपण ती ज्ञानाने ज्ञानाला ओळखायला पाहिजे ते ज्ञानाने ज्ञाना कसा ओळखायचा ते युक्ती आहे बस एवढंच ते गुरुकडे युक्ती आहे की आपण हे जाणतो तेच आपण बस नाही तर पुष्कळ कॅमेरा आणलं मोठे मोठे केलं तर ती ज्ञानाच्या पिक्चर निघू शकते तर सांगा मोठे वाटेल तेवढे चांगले हायएस्ट काइंड ऑफ बनावट तू ज्ञानाचा निघू शकत नाही की नाही का कसं निघणार ते कसं आहे सूक्ष्म आहे सूक्ष्म एवढं आहे सर्व त्याच्यावर येतात पण ते काय धरतच नाही कधी एवढं सूक्ष्म आहे आकाश काय धरतो काय मोठा वादळ आला तर झाला सूर्याच्या प्रकाशाचा गेला पाऊस आला तर गेला पण आकाश जसा आहे तसा आहे की नाही तर आकाशात एका सूक्ष्म आहे आकाश तिथे लहान मुंगीसारखा आहे तो ते स्वरूप काय काय धरणार ते ज्ञान आहे प्लस आकाशाला जाणतो ते ज्ञान थोडक्यात ते घ्या आता आकाशाला जाणतो ना ते ज्ञान तुझ्या स्वरूपाने तू आकाशला ओळखतो म्हणजे आकाश कुठे आहे ती स्वरूपामध्ये आकाशापेक्षाही तो मोठा आहे सर्वव्यापी आहे म्हणून ते सर्व त्याच्यामध्ये कुठे गेलं पत्ता लागणार नाही त्याच्यामध्ये काय क्षण लागणार तर ती तुझ्या स्वरूप आहे ती ओळखला जर पहावी आपण या नाव ज्ञान ह्याला बघून होत नाही ह्याला बघून काय हे आहे हाडा माथाचे हाय काय अजून कापून बघा लगेच कळते हाड माथे रक्त आहे दुसरं काय नाही शरीर म्हणजे त्याच्यात बनलेलं आहे ते नव्हे म्हणून सांगता ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान कोणाला पहावे आपण या नाव ज्ञान आपण म्हणजे आत्मज्ञान त्यालाच आत्मज्ञान म्हणलंय तुला ओळख सर्व कर्म फुकट जाता जो त्याला ओळखला नाही का त्याला ओळखला तर केवढे कर्म वाईट चांगले गेले सर्व कर्म आणि भस्मात सार अर्जुन हा ज्ञानाने तो खलास करून टाकतो कळला ना अरे काय नाही काय केलं तर हाय काय स्वप्नामध्ये पुष्कळ केला चांगला वाईट जे म्हणायला पाहिजे ते करा जागृतीमध्ये काय ती येते काय तिकडे तुम्हाला वाटते काय मी केलंय म्हणून तर ही पण एक काय स्वप्न अवस्था जे आहे ते तुम्हाला जागृती वाटते हे कुठल्या स्वप्न आहे म्हणजे ते ईश्वराचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही आहे ईश्वराच्या स्वप्नामध्ये तुम्ही आहे दुसरं काय ब्रह्माने उत्पन्न केला जग उत्पन्न ब्रह्माने केलाय ना ब्रह्म म्हणजे काय बुद्धीचा मालक तो ब्रह्मबुद्धीचा मालक आहे ते ब्रह्माने उत्पन्न केलेलं आहे जग ते कुठं कोणी झालं माहितीये त्या चांगलं दाखवतात ते विष्णूच्या देवीतून ब्रह्मा उत्पन्न झाला रोग झाला म्हणायला पाहिजे एवढा फोड आला तर काढून टाकता की नाही तुम्ही तर त्यांनी दिला विष्णूला काय पीडा नाही
एवढा मोठा ब्रह्मा बसणार, मोठा कमळ निघणार, त्याच्यात बसणार. मानतात, कबूल करतात लोक. काय देवाची लीला म्हणतात. देव म्हणजे एवढा मूर्ख काय? लीला बी काहीतरी काय हेतू किती, हेतू बरोबर असली पाहिजे की नाही, काहीतरी किंमत पाहिजे की नाही. दिव्यातून निघाला हो, कळत कळत नाही. अंतगणापासून उत्पन्न झालं, अंतगणाचे ज्ञान, त्याच्यातून ब्रह्मा उत्पन्न झालाय. ते बुद्धीने सर्व काम केलंय, सर्व करता. ते एवढा सजवला, सर्व बुद्धीशिवाय केला काय? आधार कोण त्याला? ज्ञान. तो विष्णू आधार आहे त्याला. तुमचं अंतकरण म्हणजे ज्ञान आहे, ते असं झालं पाहिजे, असं झालंय, आज महाराज येणार आहे, असंच झालं पाहिजे. काय केवढी कल्पना. हे जे सर्व कुठे ते आज झालेलं आहे. म्हणजे इथून जेवढा जग उत्पन्न होते ते एक आपला विष्णू पासून, त्याच्या बेंबीतून उत्पन्न झालं, त्याच्या विचार बेंबीतून. म्हणजे ते पोटात झालं तर ऑपरेशन झालं पाहिजे, नाही तर मरायला लागते. काय एवढं पोट आलं तर चालत नाही. एवढा मोठा ब्रह्मा उत्पन्न झालं, काय करावं? अवघी लोक काय काय लोकांना काही पडलं नाही. देवाबद्दल ते कसले आहेत माहिती आहे? अगदी उदार साहेब. उदार साहेब म्हणजे काय? दिलेले पैसे गेले ते उदार साहेब. बॅड डेट त्याला म्हणतात. बॅड डेट कसं असते, तुझ्या करायला ना करायची. जो निकडेला तर निकडेला ते चालते, त्याला ते काय बघत नाही. पैसे मोजून घेतो की नाही बरोबर. संसार त्याच्या क्रेडिट साईड आहे बस. ही उगीच करतो कसा करता, ह्याच्यात काहीतरी भर व्हावी म्हणून बस, एवढंच. एवढं तुम्ही आणता, सत्यनारायणाची मजा असते, एवढं आणता. एवढीच मूर्ती असते ना. काय तुमच्याकडे मोठा आणतात काय? नाही, नाशिकमध्ये होता ते मोठ्या मूर्ती आणत असेल. एवढी मूर्ती ब्राह्मण घेऊन येतो खिशातून, नीट ठेवतो. त्याची पिढा नाही, घन त्याच्यावर पाणी, त्याच्यावर कुंकू, सर्व त्याच्यावरच. नाकात तोंडात सर्व जाते. तुमच्या तोंडात कुंकू घातला तर तो मारणार कोणाला, नाकात घातला तर मारणार. टाका कला म्हणणार आहे तुम्ही, समजा. तर ती सर्व ते म्हणते डेबिट साईड म्हणतो. काय चालते दत्ताची मूर्तीमध्ये? गाय, कुत्र, काय त्याच्या शेपूट बिपूट सर्व असतात. दत्त 3 तोंडाच्या, नैवेद्य एकाच एवढा सर्व त्याच्यात खायच्या. ते तुमच्या जेव्हा कुत्र्याला खायला नको, दत्ताला खायला नको. काय बाई काय नको काय? मी नैवेद्य केला त्याला. ठीक आहे म्हणजे तुम्हाला चालते काय तसं? अरे भर म्हणून विचार करा. उगी म्हणून त्याला सांगते डेबिट साईड आहे. फार्मर सर्व डेबिट. काय 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 चालते सुरू, काय झालं? काय केलं तर त्याला काय? तो बोलतो काय? बोलणारा पाहिजे देव. देव बोलणारा तर थोबाडीच मारेल. एक काय करतो, कुठे गण लावतो, काय हिशोब आहे की नाही? आम्हाला तसंच करतात. थोडं शांत राहतो, कधी राग आला तर बंद करणार कुंकू लावायचं, पुढे लावून टाकतात. हो काय करावं असं सांगायचं. अरे बाबा रे, पहावी आपणात ही आपण कोण आहे याच्यातला, असा जर विचार केला तर. तरी म्हणून त्याचे डेबिट साईड संसारामध्ये उघड 5 पैसे दिले ना तर सुटे द्यायला पहिला 5 पैसे म्हणजे आता 5 पैसे लावून मिळते. एक 5 पैशाचा 4 दिलं तर घेणार नाही तुम्ही. एवढा पैसा आहे. काय किंमत नाही. काय समजतोच काय? मी काय चोराचे पैसे आणले काय आता म्हणता की नाही? 5 दे नाही तर नको तुझ्या म्हणून. एवढा तुम्ही याच्यामध्ये क्रेडिट साईड देता. म्हणजे बरोबर सर्व क्रेडिट अर्थ एवढा बरोबर आहे ते क्रेडिट. क्रेडिट मध्ये कधी कमी व्हायला नको म्हणून ते देवाची डेबिट साईड ही इकडे उलटा करायला पाहिजे. हे जग आहे ना त्याच्याकडे डेबिट साईड ठेवायला पाहिजे. काय बोलतो उदे? क्रेडिट साईड आपल्याकडे घ्या म्हणजे गुरुकडे की देवाकडे ज्याला म्हणतात त्याला. ती घेतल्याने काय होणार? ती आपल्याकडे घ्यायला पाहिजे वास्तविक. आज वाचलेला देव आहे दुसरा नाही. हे खांब फोडायला शिका. हे खांब फोडला तेव्हा नरसिंह अवतार होणार आहे.
नर आहे ना त्याच्याला शिव होणार. नरसिंह म्हणजे काय, नरातला शिव केव्हा होणार, त्याला फोडायला पाहिजे हे खांबाला. हे विचाराने फोडून टाकायचं नको. तेव्हा प्रल्हाद त्या खलास झाला. काय पूर्ण परमात्मा त्या चिरंजीव होत झाला, म्हणजे मुक्तीपदाला गेला प्रल्हाद. जर देवी म्हणून त्याला ह्याला क्रेडिट साईड द्या, त्याला डेबिट साईड द्या. खरं नाही त्याच्यात काय, डेबिट साईड केलं तर काय होतंय, उधार केला तर काय आहे त्याच्यामध्ये. पैसेवाला सोनं दिवाळखोर ज्याला म्हणतात, त्यानं काय आलं चालते सर्व. ते भांड मोठा दिसते, काय भांड म्हणतात ना, काय भंड, काय भांड नाही त्याच्या शो शिवच्या सांगा मराठी, त्याच्या आउटडोर शो असते ना, दिखावा त्याच्या मोठा असते. आता काही नसे, कारण त्याला माहिती आहे जेवढे पैसे तेवढा पुढे क्रेडिट करायला जाणार आहे. कधी डेबिट करायचंच नाही ना, परत दिला तर डेबिट होणार ना त्याच्या खात्यावर, द्यायचाच नाही. त्याच्या म्हणजे दिखावा मोठा असतो. व्यवहारी आहे, त्याला बरोबर व्यवहार करतो ना, त्याच्या थोडं कमी दिसणार. त्याला काय नुकसान होणार आहे. लाख गेला तो किसका, लाख गया तो किसका. तसा इथे संसारामध्ये परमात्मध्ये कसं आहे, लाख गेला तर काय, लाख आला तर जाऊ दे. देवाला एक बाई मुसलमान बाई होती, मुलगा ठीक झाला, देवाला नमस्कार त्यांनी, अल्लाह म्हणजे मुला बच्चे को अच्छा कर दे तो तेरे को आकाश से इतनी बड़ी रोटी खिलाऊंगी. समजलं की नाही, आकाश एवढी मोठी चपाती के भाकर म्हणून तुला देणार. मुलगा शहाणा होता, त्याला लहान पण अम्मा तू आकाश है इतना बड़ा, रोटी बनाने को तवा किधर से लाएगी. मैं बस देव खुदा को फसलाती हूँ, मी फसवते त्याला खुदा. हे तुमच्या हे जीवाच्या पहाड आहे. सरळ पद्धतीने झाला, मी देवाला फसवते. तवा मिळणार नाही एवढा मोठा, एवढी मोठी भाकरी होणार नाही कधी. तेव्हा सांगायचं काय करू, मिळत नाही, तुझ्या तू समजून घे म्हणून. असं आहे तुझे आपला मुसलमान नाही. सोनाची टोपी घालेल तुला, देवाला सांगते. मुलाच नाव सोने आहे ना. मोठा झालं चांगला, ही सोन्याची टोपी देवाला देऊन टाकायची. दुसरं काय, सोन्याची ना टोपी, गोल्ड नाही सोन्याची टाकेल टोपी. सोन्या मुलाचं नाव सोना आहे, सोन्याची टोपी दिली देवाला नवापूरला. असा एवढा जीव हलकट बनलेला आहे. कसा नाही बाह्य आपल्याला स्वतःला सोडल्यामुळे अंतर्मुख होता, ते बाह्यमुख झालाय. एवढा जी मूर्ख म्हणलाय, तर त्यांनी आपला ती पहावी आपण कोण आहे याच्यात, त्याला ओळखण्याकरिता एक सद्गुरूच लागतात. तो तुम्हाला दाखवू शकतात. जीव तोची शिव, दुसरं काही नाही. तोच परमात्मा शिव झाला, शिवन जीव झाला. एकच मालिक, एकच. जर कार्य करतो तर नाव बदलला जाते, एवढंच आहे, दुसरं काही नाही. 10 कंपन्या चालतात की नाही, एकच मनुष्य 10 कंपनी चालतच नाही. कसं का चालतं, कायदेशीर आहे म्हणतो. प्रॉफिट काय जात नाही कुठे. एकाने 10 कंपनी एकाच ठिकाण नावाने चालवलं तर अनंत नाव घेतो, दुसरं काय आहे काय तिकडे. तरी देवाने अनंत नाव घेतलंय म्हणून त्याला 1000 नाव दिलेलं आहे. सर्व नाव त्याच्याच आहे, दुसरा काय त्याच्या, तुला ओळखायला नाव दिलंय. मग त्याला राम म्हणा, रुक्माणी म्हणा, कृष्ण म्हणा, काही म्हणा चालते, त्याच्याच रूप आहे. समजले नाही तर सांगायचं पहावे आपण कोण आहे ते ओळखायला पाहिजे. ते हा नावच आत्मज्ञान आहे. आपल्याला सोडून आपण सर्व करतो, काय करतो नाही, आपल्याला विसरून करतो. हे दुसऱ्याला आपण समजतो. हे नव्हे तुम्ही मिलन म्हणता की नाही, तू गेला पण त्याच्या आत्म्याला शांती होऊ दे एवढं म्हणता की नाही. त्याच्याकरता तू मिला नाही ना. बोलण्यामध्ये केवढा फरक होतो, केवढी चुकी होते, ज्याला त्यालाच कळत नाही. आपल्याला एवढं अज्ञान भरलेलं आहे. तर ती अज्ञान काढायला ज्ञानाने अज्ञान निघतो.
पदार्थ ज्ञान जेव्हा तरी दृष्टी म्हणून न उरे. पदार्थ ज्ञान आहे तो त्याच्यामुळे आहे. तो ज्ञान आहे म्हणून याला किंमत आहे. तुम्ही आहे म्हणून एवढा किंमत आहे की नाही? घराच्या मालिकामुळे घराला किंमत ना, नाहीतर काय किंमत? त्या जगामध्ये तो ईश्वर जो आहे ते ईश्वर म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ते तुझ्या स्वरूप आहे. तू आता एक लहान रूपाने आलाय बार एवढंच. तुला लहान मानतो. तू एकच ज्ञान स्वरूप आहे. सर्व ज्ञान मध्ये केवढं म्हणून आहे ना, आता सांगायला येत नाही, त्याच्या व्हॉल्यूम नाही. एवढं असला तरी ज्ञान, एवढं असलं तरी ज्ञानच आहे. म्हणून जगामध्ये आपण कोण पहावे आपणास, या ना आपण कोण आहे? आपण ज्ञान स्वरूप आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे. ती ज्ञानाच्या विज्ञान केव्हा होणार? ज्ञान स्वतःच आपोआप नाहीच होते. त्याला काय जरूर लागत नाही. गप बसा ज्ञान जातो, बस एवढंच. ज्ञान सोडायला गप बसायला पाहिजे सगळं. To remove the knowledge, one should sit quiet, calm completely. Knowledge automatically erases. No need to erase the knowledge. विसर होतेच नाही. ओळखला त्याचा आज आता आठवण आली, विसर नाही क्षणात. केवढा वेळ लागते इरेज करायला? काय वेळ लागते काय त्याला? जातो केव्हाही. ते गेल्याचं दिवसा कळणार नाही. ते म्हणून त्याने राक्षस म्हणतो, मोठा राक्षस आहे विष्णू. मध होतं केवढं खाल्लं तर त्याच्या पोट फुगत नाही. समजलं नाही? त्यात सांगत येतो काय तर पहावे आपणास आपण कोण आहे ते ओळखायला पाहिजे. सद्गुरु कृपेत ते मिळते, नाही इतराला ते भेटत नाही. म्हणून आपण ती ज्ञान आणि तो विज्ञान कसं पुढे कसं होणार ते सांगूया जसा वेळ आला तसा. पण सध्या आपण ज्ञान स्वरूप आहे. सर्वांमध्ये जाणणारा मीच आहे. सर्व ठिकाणी मीच आहे. ही जेव्हा कोण बसेल ती दिवशी तुम्ही सर्वव्यापी होणार. सर्वांमध्ये बसलेला मीच आहे आणि तोच पुढे सद्गुरु कधीच देव आहे. तो नाही तर अख्खा जगाचं नाही होणार. त्याच्या तो आधारावर आहे. तुम्ही आहे म्हणून जग आहे. तुम्ही नाही तर पुढे जग. म्हणणं ते आम्ही मिळून तर दुसरे लोक आहे ना, त्याला दिसणार जग. तुझ्याकडे गेला की नाही, तुझ्या जग आटोपलं की नाही, खलास. जोपर्यंत तुझी कल्पना आहे तेवढे खलास झाली बघ. तर जिवंत असताना ज्याची कल्पना आणि माले तोची साधू सांगितलं. ज्याने कल्पना सोडली, विचार केला ना, आपला मरण ज्याने बघितला तो खरा साधू आहे. त्याने खरा साधला आहे. म्हणून तुकाराम म्हणाला, माझी मरण मी आधी केले डोळा, तिथीच्या 16 अभिनव. आपला मरण बघायला पाहिजे, व्यायला नको. लोक सर्व मरणालाच जातात. काय हे तू नव्हे कशाला भीतो? हे असला तर तू मरणार आहे ना, हे जाणार तर तू. असे अनंत देह तुम्ही धरले आहे ना, अनंत सोडले आहेत. तुम्हाला काय नुकसान आहे स्वतःला? एखादे अभिमान घेऊन हे माझ्या म्हणता दुःख होते. म्हणून अभिमान टाकी गुरुबाई ती अभिमान म्हणजे आपण नव्हे, आपण ज्ञान स्वरूप आहे. सर्व भरेला त्याला सच्चिदानंद कंदाय जगदम फुले तवे. सच्चिदानंदापासून जगाची उत्पत्ती झाली ती आपला आता आहे. इथूनच उत्पत्ती होते, बाहेर काही नाही. सच्चिद आनंद आताच आहे. कुठंच तो देव बोललेला आहे, कुठंच देव बसलाय त्याला ओळखा. तो देव इथून आहे, बाहेर काही नाही. तुमची कल्पना आहे बाहेर दिसते, हे आत तुमच्या आत दिसते. म्हणजे ब्रह्माच्या आतच दिसते. सर्व ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी. सर्व ब्रह्मांडामध्ये तो भरून आहे, त्याच्याशिवाय नाही असा ते. म्हणून पहावी आपणाची आपण या नाव ज्ञान. जर खरं ज्ञान मिळवायचं असेल तर आपला लोक आत्मज्ञान अर्थात सर्व कर्म मिळू शकतात. सर्व कर्म फुकट जाणार आहे. जेवढा त्रास केला तर फुकट जाणार आहे. जोपर्यंत तुम्हाला तुमची ओळख झाली नाही तोपर्यंत कृष्ण परमात्मा सांगतो. म्हणून बाबा पहावी आपणाची या नाव ज्ञान. आपण कोण ओळखायला पाहिजे. आपल्याला ओळखला सर्व सार्थकाचे सार्थक झाले. होता दिसा आपुली भेटी झाली, विजयीपणे सर्व काय निभाली. पुष्कळ दिवसांनी आपण आपल्याला विसरलो होतो, आपल्याला मुकलो होतो. आज गुरु कृपे काय झाला, तो भेटला आपल्याला. कोण? आपणच आपला ते भेटला. आज सोन्याचा दिवस आहे असं म्हणायला पाहिजे माणसाने. आज मी मला भेटलो, एवढ्या दिवस चुका अमुक झाली होती, कोण कुठला कसला ते बनवून आपण त्याची सेवा करून कृतकृत्य मानत होतो. तर आपण तसं नव्हे. आपण म्हणजे तोच ज्ञान स्वरूप देव आहे, तीच माझ्या स्वरूप आहे. आपल्याला आपण
म्हणजे सर्व शास्त्र परमार्थाची खटपट कसा करताय का तो त्याला देवाला देवपणा देण्याकरता ते आज सर्व सार्थकता झालंच नाही. आपण कोण आहे कळलं तर गुरु कृपेने ते दाखवणारा पाहिजे, नाही तर कळत नाही. वस्तू ते असते दिसत नाही अज्ञानामुळे. ते जे आहे तू त्यानेच बोलतो त्यानेच चालतो, मी पापी आहे म्हणतो. काय करावं तू बोलत तू काय का बसलाय तू ग बसतो ना. दिवस गेला तर नैवेद्य दाखवला तरी हसत नाही दाखवत तर काय श्राप देत नाही किंवा रडत नाही. दाखवा ना दाखवा तुमची मर्जी, काय करायचं मी खातच नाही असं म्हणणार आहे तो. असा रीतीने म्हणून आपण सर्व अतीत आहे असं आपला स्वरूप आहे असा जी ओळखला ते वेळेला काय होते सार्थकाचे सार्थक झाले. बहुताची साबुदी दिली झाली विधेय म्हणे काय निघाली. जे परमात्म विधाचे एवढी खटपट कसा करताय तिला ओळखण्याकरिता ती गुरुकृपे ओळख झाली म्हणून आज त्या आपल्या स्थानाला आपण पोहोचलो. बहुता दिवस मुकलो होतो, भटकत होतो कुठे जाऊन आपल्या स्थानाला आपण पोहोचवला गुरुंनी आपल्याला. त्याच्या दिवस धन्य असं माणसाला वाटायला पाहिजे. जे कळलं ते धन्य दिवस आहेत तेच खरा आज सोन्याच्या दिवस अमृत प्यावाला तिथून उगवला असा वाटला पाहिजे. आपण धन्य आपले वाटले पाहिजे. म्हणून ती धन्यता म्हणजे आपण मंगल स्वरूप आहेत. पुढे मंगळ आपला नाही, ती मंगल स्वरूपाची स्थापना करा. यानं गणेश चतुर्थी होते. बाकी सर्व ते मोठं आणून मूर्ती बसवून गणेश स्थापना होणार नाही. काय ते ठीक आहे, कल्पना त्या देव कल्पना नसेल एवढ्या द्या समजले नाही. तरी ती मंगलता मीच मंगल स्वरूप आहे. जिकडे गेला तिकडे मंगल होणार आहे असा निश्चय बसवा. तुमच्या हातात आहे. मंगल करायचं का अमंगल करायचं तुमच्या हातात आहे. म्हणून अमंगल होतेच नाही. कुठे गेला चांगला प्रसंगाला मारामारी केली अमंगल झाला. आनंद झाला तर मंगल झाला की नाही तुमच्या हातात आहे. मंगल करावं की अमंगल करावं कोण दुसरा कोण करणार नाही जगामध्ये. तू जे आहेत सर्वमध्ये तू जे आहेत सर्वाला प्रेमाने बोला. तुम्हाला कोण वाईट शब्द बोलू शकतो. दुसऱ्याला वाईट बोलायचं ना आपल्याला चांगलं पाहिजे हे कधी शक्य नाही. द्या दुसऱ्याला हे त्याच्यानं उष्ण दिलं तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. द्यायला तयार नाही ना घ्यायला पाहिजे. जीवाचा स्वभाव आहे तसं नको. आपण परमात्मा रूप आहेत ज्ञान स्वरूप आहेत असा गुरुकृपे कळला तर ती दिवशी धन्य झालं.